आज आपण पाहणार आहोत कार्लेखिंड ते कनकश्वर फाटा हा जो रस्ता आहे या रस्त्याचं काम कसं झालेलं आहे। तर आयुष्याप्रमाणेच कार्लेखिंडीपासून या रस्त्याचा प्रवास खडतर सुरू होतो, म्हणजे खड्डे वगैरे पडलेले आहेत अजूनही, पण प्रयास हॉस्पिटलपासून हा रस्ता खूप छान आहे, अगदी लेवलमध्ये बनवलेला आहे आणि क्वालिटी चांगली वाटते आत्तापर्यंत तरी। पुढे आपल्याला कळेलच पाऊस वगैरे पडल्यानंतर की इथे पुढे काय होतं। अजून तरी या रस्त्यावर खड्डे पडलेले दिसत नाही आहेत, पण परुळपाडा येथे जर तुम्ही बघितलं तर परुळपाडा येथे गॅप आहे, त्या गॅपमध्ये त्यांना जे मिळेल ते सगळं टाकलेलं आहे, दगडं खडी माती जे काय असेल ते टाकलेलं आहे। आता पाऊस पडल्यानंतर आपल्याला कळणार आहे की त्याच्यामध्ये काय काय आहे। आता पावसाळा सुरुवात झालेली आहे आणि इथे चिखल व्हायला सुरुवात झालेली आहे। इथे गाडी फसण्याची सुद्धा चान्सेस आहेत, कारण हा चिखल जो आहे त्याच्यामध्ये आपल्या गाड्यांची चाकं अडकू शकतात। बाकी पूर्ण रस्ता हा खूप चांगल्या पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे। मध्यभागी काही ठिकाणी असे भाग आहेत जिथे अजूनही रस्ता झालेला नाही आहे, पण तिथे जे उतार आणि चढाव आहेत तर ते खूप शार्प आहेत, त्यामुळे आपली गाडी आपटून आपल्याला दणके वगैरे लागतात आणि आपल्या गाडीचंही नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्या भागातून गाडी सांभाळून चालवा। आणि या रस्त्यावर स्पीड ब्रेकर वगैरे अजूनही टाकले नसल्यामुळे आपण छान स्पीडमध्ये असतो आणि अचानक आपल्याला असा काही भाग येतो की जिथे उतार आहे आणि आपली गाडी आपटण्याची शक्यता असते। त्यामुळे या रस्त्यावर अजूनही गाडी हळूहळू चालवा, कारण इतर गाड्याही वेगामध्ये जात आहेत, त्यामुळे अपघात वगैरे होण्याचे चान्सेस जास्त आहेत। आता मधले काही ठराविक स्पॉट सोडले तर हा पूर्ण रस्ता आता तयार झालेला आहे, तो कनकश्वर फाट्यापर्यंत। कनकश्वर फाट्याचा भाग मी मागे सांगितल्याप्रमाणे खूपच खराब झालेला आहे आणि मधले जे काही स्पॉट्स असतील, अगदी परुळपाड्याचा असेल किंवा टाकादेवीच्या इथला असेल किंवा कनकश्वरला जाण्याचा जो रोड आहे तिथला स्पॉट असेल, सोगावचा एक भाग असेल, तर असे काही भाग तिथे अजूनही तयार व्हायचे बाकी आहेत। त्यामुळे त्या ठिकाणी गाड्या जरा सांभाळून चालवा। मुनोलीच्या पुढे एक गॅरेज आहे, त्या गॅरेजच्या समोरचा एक हा जो भाग आहे तो भाग कधी दुरुस्त होणार माहीत नाही, खूप दिवस झाले, खूप वर्ष झाली हा भाग तसाच आहे। अगदी याच्या आधीचा रस्ता होता तेव्हा सुद्धा हा भाग तसाच राहिला होता आणि आता जेव्हा रस्ता सुद्धा नवीन झाला तरी सुद्धा हा भाग तसाच आहे। नक्की या भागाचा काय प्रॉब्लेम आहे ते काही कळत नाही, जर कोणाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। तोवर आपली काळजी आपल्यालाच घ्यायची आहे। धन्यवाद।